नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॅक सॉइल किचन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल स्प्रिंग रोल। तर रोल साठी लागणारी सामग्री बघूया। स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, चीज, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक किसलेला, गाजर किसलेलं, शिमला मिरची, पत्ताकोबी। आपण रोल मध्ये काही मसाले ऍड करणार आहोत। त्यामध्ये पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, मॅगी मसाल्याचा एक पाकीट। चला तर मित्रांनो, रेसिपीला सुरुवात करूया। 2 चमचे तेल टाकून घेऊया कढईमध्ये। आपण ज्या काही रोल साठी भाज्या घेतल्या त्या शालो फ्राय करून घेऊ। या भाज्या शालो फ्राय करताना मोठा गॅस ठेवायचा, छोटा नाही ठेवायचा। चीज आणि कोथिंबीर शेवटी टाकू। भाज्यांमध्ये ओलसरपणा असतो ना, तो थोडासा कमी होण्यासाठी थोडंसं चांगलं फ्राय करून घ्यायचं। या स्टेजला 1 चम्मच सोया सॉस आणि केचप टाकून घेऊ। आणि आपण जे काही मसाले घेतले होते ते पण ऍड करू। बस आता हे बॅटर थोडं थंड करून घेऊ। हे रोल साठी जे वापरणार मिश्रण हे आता थंड झालेले आहे। तर या शीट जे आहेत ना रोलच्या, बाहेर पण विकत भेटतात आणि घरी पण बनवत। मी पुढच्या रेसिपी मध्ये करून दाखवेल तुम्हाला। तर चला तर रोल्स बनवायला सुरुवात करूया। आणि हे रोल साठी जे मैद्याचा घोळ बनवलेला आहे हे बघा, हे असं मिश्रण टाकायचं एका मध्यभागी। एक बाजू मध्ये घ्यायची आहे आणि हा मैद्याचा जो घोळ बनवला आहे तो सर्व साइडने असं लावून घ्यायचा। या दोन्ही कडामध्ये घ्यायच्या आणि रोल इथून असं बंद करून द्यायचं। हे बघा, असं रोल बनवायचं। तर अशा प्रकारे आपण सर्व रोल करून घेऊ। चला तर रोल्स बनवायला सुरुवात करूया। आणि हे रोल साठी जे मैद्याचा घोळ बनवलेला आहे हे बघा, हे असं मिश्रण टाकायचं एका मध्यभागी। एक बाजू मध्ये घ्यायची आहे आणि हा मैद्याचा जो घोळ बनवला आहे तो सर्व साइडने असं लावून घ्यायचा।
या दोन्ही कडामध्ये घ्यायच्या आणि रोल इथून असं बंद करून द्यायचं. हे बघा असं रोल बनवायचं. तर अशा प्रकारे आपण सर्व रोल करून घेऊ. चला तर घेऊया. तेल छान गरम झालेले आहे, तर रोल टाकू मध्ये. रोल छान बदामी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे. तर रोल दोन्ही साईडनी पण छान बदामी रंग येईपर्यंत छान. हे बघा आपले रोल छान बदामी रंगावर तळून झाले आहे. काढून घेतला. राहिलेले रोल देखील असं तळून घेऊ. तर आपले रोल सर्व करण्यासाठी तयार आहे.